जेंटल पेरेंटिंग का जन्माला आलं असावं आणि भारतामध्ये आत्ता सध्या त्याचं स्तोम का निर्माण झालं आहे ह्याच्याबद्दल माझी एक पर्सनल थिअरी अशी आहे की आम्ही मिलेनियल्स आणि आमचे पेरेंट्स आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा भोगलेल्या आहेत. पण आम्ही चुकत असू किंवा आम्ही अभ्यास करत नसो किंवा मोठ्यांनी काहीतरी चांगलं सांगितलं ते आम्ही ऐकत नव्हतो, अशा वेळेला आम्हाला त्या शिक्षा व्हायच्या आणि त्या माफक प्रमाणात असायच्या. म्हणजे जेवढी मोठी चूक तेवढी मोठी शिक्षा असं ते एक प्रमाण असायचं त्याचं. आणि त्या शिक्षा होत्या म्हणून आम्हाला आमच्या वागण्याच्या विषयी विचार करायला लागायचं की आम्ही काय करतो आहे, कशाला करतो आहे, कुठे थांबलं पाहिजे, कशा पद्धतीने नाही वागलं पाहिजे वगैरे. आता काय झालं की काही पालकांनी आणि काही शिक्षकांनी आमच्या काळामध्ये ही जी शिक्षा देणं आहे, मार देणं आहे, हे एकदम पराकोटीला नेलं. म्हणजे आमच्या स्वतःच्या शाळेमध्ये अशा शिक्षिका होत्या, असे सर होते आणि की ज्यांनी एका मुलाला काहीतरी भयानक मस्ती केली किंवा उद्धटपणा केला म्हणून अक्षरशः तुडवला. अशा मुलांना कधी त्या शिक्षेतून काही शिकता येईल असं तुम्हाला वाटतं का? एक तर तुम्ही सगळ्यांच्या समोर त्याला ह्युमिलिएट करताय. वरून तुम्ही त्याला फिजिकल आणि इमोशनली हर्ट करताय आणि यू एक्सपेक्ट हिम टू लर्न फ्रॉम दॅट मिस्टेक. ही इज नॉट गोइंग टू लर्न बिकॉज ही इज गोइंग टू बी अँग्री ॲट यू. सो अशाच हर्ट झालेल्या मुलांनी एकत्र येऊन हे जेंटल पेरेंटिंग पुढे नेऊन पोचवलेलं आहे दुसऱ्या टोकाला, असं मला वाटतं. जेंटल पेरेंटिंग म्हणजे मुलांना अतिप्रमाणात लाडावणं किंवा त्यांच्या प्रत्येक चुकीला माफ करणं किंवा त्यांना स्वतःला जेव्हा त्याला रिअलाईज होईल तेव्हा ते सुधारेल मूल वगैरे इथपर्यंत वाट बघत राहणं आणि तो कॉमन सेन्स डेव्हलप नाही झाला तर अरे अरे आम्ही कसे वाईट पेरेंट आहोत म्हणून रडणं, असं स्वरूप देण्याचं जे झालं ते सगळ्या या हर्ट मुलामुलींनी एका टोकाला हे जेंटल पेरेंटिंग नेलं म्हणून कधीच नव्हतं त्याचं हे मूळ स्वरूप. त्याचं मूळ स्वरूप एवढंच होतं की अतिप्रमाणात हा जो मार बसत होता, चोप बसत होता, अपमान होत होता आणि त्या मुलांना लाईफलाँग ट्रॉमा बसत होता त्याचा, की माझ्याबरोबर लहानपणी इतका जास्त द्वेष माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या लोकांनी दाखवला आहे की मी एक चांगला माणूस नाही आहे का मग? किंवा मग मोठी माणसं चांगली नसतात, ते कोऑपरेटिव्ह नसतात, असा काहीतरी गंडवणं. अशा अनेक गोष्टी ह्या इथे कॉम्प्लिकेशन्समध्ये तुम्हाला दिसून येणार आहेत. जेंटल पेरेंटिंग वॉज सपोज टू बी अबाउट अवॉइडिंग व्हायलन्स, शिस्त लावताना आणि माफक प्रमाणात जेवढी आवश्यक आहे तेवढीच शिक्षा देण्याबद्दल ते होतं. त्याच्यात आपल्याला एक विशिष्ट पद्धतीने विशिष्ट प्रकारे शिक्षा द्यायला पाहिजे हा सेन्स आईवडिलांना आणि शिक्षकांना डेव्हलप होणं अपेक्षित होतं, जो त्यावेळेला झाला नाही म्हणून हे बिलामत अशी इथपर्यंत उपटली. पण आता आता ह्या ज्या टोकाला गेलं आहे ह्याला परत सावरायला आपण जागरूक तर व्हायला पाहिजे की जेंटल आणि सॉफ्ट पेरेंटिंगनी काही होणार नाही आहे. मुलांमध्ये कॉमन सेन्स आणि सिव्हिक सेन्स आणि एक काय म्हणतात हे चालतं आणि हे चालत नाहीची क्लॅरिटी येणार नाही आहे. ते आपल्याला थोडंसं कडक राहून करावंच लागेल. मी नाही म्हणते जाऊन तुमच्या मुलांना धो धोपटा, पण नाही म्हणायला शिका. बाउंड्रीज त्यांना ड्रॉ करायला शिका की हे तुला मिळू शकतं पण हे मिळणार नाही. एक अजून लक्षात ठेवा पालकांनो, तुम्ही जेवढं तुमच्या मुलांना समजून घेणार आहात, सपोर्ट करणार आहात, प्रेम दाखवणार आहात, जेवढं तुम्ही त्यांच्यासाठी जीव तोडून करणार आहात किंवा जेवढं तुम्ही त्यांच्या प्रत्येक दुर्गुणांना झेलणार आहात, तेवढं जगातलं कोणी झेलायला जाणार नाही. कारण ती त्यांची जबाबदारीच नाही आहे. दे डोंट ओ युअर चाइल्ड एनिथिंग. सो इफ दे रिजेक्ट युअर चाइल्ड बेस्ड ऑन सम फाइंडिंग्स की हे मूल एलिजिबल नाही आहे किंवा ह्या मुलाचं वागणं व्यवस्थित नाही, तुमचं मूल हर्ट होणार आहे, लोकांना फरक नाही पडणार आहे. त्यामुळे तुमचं मूल तुम्ही लाडवून वीक बनवताय, अनरिजनेबल बनवताय, तर तुम्हाला पण त्याचा त्रास आयुष्यभर होत राहणार आहे. त्यापेक्षा योग्य वेळेला कडक राहून कशाला हो म्हणायचं, कशाला नाही म्हणायचं तुम्ही जाणून घ्या. कॉडलिंग करू नका. त्याचा दुष्परिणाम आम्ही पाहतोय सायकोलॉजिस्ट म्हणून आमच्यासमोर बसणाऱ्यांमध्ये. खूप जणं जेंटल पेरेंटिंगचे शिकार आहेत, आईवडीलसुद्धा, मूलसुद्धा. आणि असं मूल हे अजून 10 मुलं, शिक्षक यांना पण अजून त्रास देतं. सो कीप दॅट इन माइंड प्लीज. इट्स नॉट इझी टू नो वेअर द बॅलन्स इज,
पण त्यासाठी प्रोफेशनल्स म्हणून आम्ही बसलो आहे ना. बोला, चर्चा करा. वी आर देअर फॉर यू.